डान्सची प्रॅक्टिस सोडून बाया मस्त गोष्टीवरच भिडल्या. यांले 5 मिनिट बस का म्हणलं पार गोष्टीलाच भिडून गेल्या पक्क्या. काय खरं नाही या बायाचं. पहा ना लोकांच्या घरचे मस्त जाम बुरू बुरू आणले. भेटीन का अशा बाया. एकता शारदा मंडळने माझा साडी देऊन सत्कार केला. हे साडी लावजो म्हणे उद्या. घरी जाऊन पाहतो तो मस्त हेलिकॉप्टर बाहेर जवळूनच जात होता. मोदी सोय जात आहे. आमच्या घरी लागले मस्त सीताफळ. या जो सीताफळ खाले एवढीशीच लागले. हे पोरगी आली मला तयारी करून दे बा म्हणून. पाहिले किती मस्त तयारी करून दिलो. हे आहे माझा डेंटिंग पेंटिंगचा कमाल. लागलो ब्लाऊजची कटिंग करायसाठी. उद्या लावायचा होता ना मले. यार चर्र चर्र माप घेऊन टाकला का टर्र टर्र कापातच काम होतं. कैची बी चांगली कचकच 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 कपत होती. ब्लाऊज कापतच होतो का मला फोन आला थ्रेडिंग करायसाठी ये बा म्हणून. तर मी थ्रेडिंग करायला गेलोय का बाईची. ह्या डंबारे बाईची थ्रेडिंग करून द्यायला लागते मले. ब्लाऊज तो कापला. आता शिवकायच्यावर विचार पडला कारण की माझ्याकडे मशीन नव्हती. तर मी दुसऱ्याच्या घरची मशीन आणून नाही का ब्लाऊज शिवायला लागलो. लई मेहनत घ्यायला लागली मला हे ब्लाऊज शिवासाठी. स्वतःची मशीन अशी तर 2-3 दिवस लावलं असतं ब्लाऊज शिवासाठी. दुसऱ्याची आहे ना म्हणून एकाच दिवसात कम्प्लीट करून टाकलं ब्लाऊज. कमेंट मध्ये सांगा तुम्ही ना ब्लाऊज कसा शिवला. तर आता समजणार नाही तुम्हाला. जेव्हा मी साडी लावणार तेव्हा समजणार. झाला बाप्पा माझा ब्लाऊज शिवून. आता लावायचंच आहे. सकाळी उठून तुम्हा सर्वांना विजयादशमीची हार्दिक शुभकामना. मी लागलो सट सट काम करायसाठी. काही सण राहिला का हातपाय कसे सट 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 काम करते. आज एवढा मोठा दिवस कशी नाही पटकन उठून काम करणार. यार परचीले पूस पास केलो. अंगणामध्ये मस्त पाणी टाकून दिलो. तुम्ही पाणी टाकता का सरळ टाकता. आता आमच्याकडं फरची आहे म्हणून सरळ पाणी टाकतो आम्ही. गाय होती गाय आली होती. गायले म्हणलं भेंडी चारून देतो. बहुत सारी भेंडी होती वाचून. मग मी बी लागलो आपल्या कामाले भांडे धुवासाठी. आज भांडे थोडेसेच होते माझे. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा. अंगणाले झाडू तर 100च्या स्पीडनच मारायला लागली मी. त्यांचं सांगण तोड ना. एवढं मोठं अंगण आहे आमचं. त्याच्यामध्ये गड्डे गुड्डे पाणी काही निघत नाही लवकर. मग मी निघालो विहाराची साफसफाई करायला. ते तर पोहोचून मस्त थोडं पुसपास केलं आणि मारायला लागलो मस्त झाडू. झाडू गिडू मारून पार चकचक करून टाकलो. काटतो मेरानं झाडा लागते बाई. एक बी कचरा नाही राहिला पाहिजे. घेतलो बकेट पोचा मारासाठी. पोचा बी चांगला दन दन मारूनच टाकलो. तुम्ही बी जाऊन सकाळी आपापल्या विहारामध्ये असेच काम करता का नाही. कमेंट मध्ये नक्की सांगा जो मले. आसपासची जागा सगळेच पुसून टाकलो. झेंड्यालाही पुसून टाकलो पोचानस. झाला होता आता माझा पोचा मारून. बारही मस्त झाडू गिडू मारून टाकलो आणि मस्त सळा टाकलो. आता बारी होती मस्त रांगोळी टाकायची. रांगोळी पाहासाठी गेलो घरोघरी. भेटली मला रांगोळी. चिल्ल्या पाल्याला म्हणलं पकडा रे रांगोळी आपण रांगोळी टाकू बा म्हणून. हे बी आले रांगोळी पाहासाठी. कलर जास्त नव्हते. पांढरी रांगोळी जास्त होती म्हणून पांढऱ्याच रांगोळी टाकत होतो. विहाराच्या भोवताल मस्त नाही का हे करून टाकलो. डिझाईन बनवून टाकलो. झेंड्याच्या बी भोवताल मस्त डिझाईन काढून टाकलो. पार कंबर दुखून गेली का माझी. वाकू वाकू. हा दादा म्हणे तू काढ रांगोळी म्हणे मी फोटो पुसतो म्हणे. मग भिडला मस्त फोटो पुसासाठी. या पोरीला लावून दिलो रांगोळी भरासाठी. डीजेवाले भाऊ डीजे तयार ठेव म्हणलं. तर रांगोळी आली. मग आम्ही अजून रांगोळी घेतलो. हे रांगोळी घेऊन गेलो मी दुसऱ्या भावनाकडं. कारण की ते तर बी रांगोळी टाकायची होती. म्हणून आम्हाला बहुत रांगोळी लागते. ते तर बी दन रांगोळी गिंगोळी टाकून दिलो चारही बाजूले. आज कमरीचा पुरा बँड वाजला. पान हे पोरगी आपल्या घरापुढे मस्त रांगोळी टाकत आहे ना. मस्त दिसून राहिली ना माझी रांगोळी. आमचं भवन जिथं मी रोज व्हिडिओ काढत राहतो. त्या भवनामध्ये फक्त महापुरुषांचे फोटोज लावून आहे. पोरं येतं वाचासाठी येते. तर भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाबा या पुरीले पाहून मी तर शॉकच झाली बाप्पा. ahoy लाल लाल तोंडाले आता पाहिले नाव जागी करून आली. हे रांगोळी द्यायची होती तिकडे नव्हतं. मी नेऊन देत होते तिकडे. मी तिकडे जाऊन मस्त कलर भरायला लागलो. कलर बहुत सारे आले होते ना म्हणून भरून टाकलो कलर. आता पहा आमचं विहार किती सुंदर दिसत आहे. तर कमेंट मध्ये सांगा जो कसं दिसून राहिलं. तर मी निघालो मग घराकडे जासाठी. तयारी करायची आहे का नाही. घरी येऊन पाहतो तो माझ्या मायनं काय भाजीपाल्याचा पसारा करून ठेवला. नळ नाही येणार असं होऊ शकत नाही. येऊन होते मग लागलो मग अजून पाणी भरायले. नळवाल्याले काही का म्हणू आता या नळवाल्याले बाप्पा. काय म्हणाले गेल तर तुम्हाला राग येते. अशा कामाच्या वेळी अजून मला डबल काम नाही वाढत का बरं. माझ्या मायनं अंगणामध्ये शेंगा टाकून ठेवून दिल्या. आता मला उचला लागते. ची माय मला डबल धंदा करून ठेवून देते. मग मला राग येते. बोमल्ली तर बोमल्ली म्हणते. काम वाढवून ठेवते पण काम एक करत नाही. आता मला डबल काम करायला लागते. आताच मी काम करून गेली अजून मला डबल काम करायला लागले. माया मायने तर माझ्या कामाच वाढवून ठेवायचं काम करत राहते. पाणी गिनी भरपूर केलो ना. आता बारी होती अंग धुवायची. मस्त अंग धुवायला जातो ना. मस्त तयारी करून येतो. थांबा 2च मिनिटात. कैसा लगा मेरा जादू. कसं वाटून राहिला माझा ड्रेस. आता मस्त नाचतो हा ड्रेस घालून. बल्ले बल्ले आऊ बल्ले बल्ले आऊ आऊ. मग लागलो आपल्या तयारीसाठी. मस्त तोंडाले पावडर घुसाळून टाकलो. मग नाही का एक मस्त छोटीशी टिकली लावून टाकलो आपल्या चेहऱ्यावर. झालं मग कामच तमाम झालं आता माझं.
आता काही करायची गरज नाही, लटा बांधल्या का झालं रेडी. तुम्हा सर्वांना जय भीम. मस्त बाबासाहेबाच्या फोटोला अगरबत्ती लावून दिलो. तुम्ही गिन लावता का नाही? च्या कुंडीमध्ये येतं गौतम बुद्धाची मूर्ती ठेवण्यात येतं बी लावून दिलो ना. एक पिंपळाच्या पानाला लावलो ना, एक तुळशीचं झाडाला अगरबत्ती लावून दिलो ना. बसलो खावासाठी. भूक बाय जोरान लागली होती काम करू करू म्हणून दाबून दिलो. मी निघालो मग विहाराकडे जायसाठी. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बालाजी बाबा वांग्याची भाजी घ्या जी. वांग्याची भाजी आईजी घ्याजी. तरीदार वांग्याची भाजी बनवलं एक नंबर. वांग्याची भाजी घ्या. वांग्याची भाजी येता जाता बसता उठता वांग्याची भाजी घ्या. वांग्याची भाजी तर आलूच का घेता. वांग्याची भाजी घ्या. वांग्याची भाजी तरीदार वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बालाजी बाबा वांग्याची भाजी घ्या ना. वांग्याची भाजी वावरातले वांगे होय तसे तसे वांगे होय. घ्या गरम गरम वांग्याची भाजी. वांग्याची भाजी ए ताई ए मावशी घ्या ना वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आणि मग बकेट भर आणली वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आली का बाई वांग्याची भाजी खायला घे ना मग. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी कमर माझी दुखली देऊन वांग्याची भाजी. वांग्याची भाजी घाम निघून राहिला वांग्याची भाजी देऊन. वांग्याची भाजी देऊन असं नाव बाया लवकर वाढतं तुम्हाला. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बापा बाया उठल्या खाऊन. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आज आमच्या गावात बनली आहे वांग्याची भाजी. वांग्याची भाजी मोया बालटीत आहे तरीदार भाजी. तरीदार भाजी. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी लिकाव मावशे घे ना मग वाई जराशी वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आमच्या सगळ्याची आवडती भाजी. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी मग जराशी तरी. वांग्याची तरी. वांग्याची तरी ए बालाचे बाबा घ्या ना मग वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. वांग्याची तरी. वांग्याची तरी पोट भरलं का तुमचं मग वांग्याची भाजी खाऊन. वांग्याची भाजी खाऊन अशी आहे मग वांग्याची भाजी. बाप्पा या पुरीला पाहून मी तर भेऊनच गेली. होतच मोठी जीप काढे का बाहेर. बायाचा इकडे मस्त डान्स सुरू होता. डीजे वर तर बाया काही थांबायचं कामच नाही. नाचतोच म्हणते. मग सकाळी उठून गेलो मी अजून बायाले तयारी करून द्यासाठी. लुगडे गिगडे लावायचे होते ना म्हणून लवकरच चाललं गेलो. मग कसं लुगडे लावून दिलं मी ना बायाले. मस्त दिसून राहिल्या ना बाया लुगडे लावल्यावर. यांनी लावून देऊन मला बी घरी जाऊन आपलं लुगडं लावायचं आहे म्हणून मी घरी आलो तयारी करायसाठी. तर मी ना बी लावलं मग लुगडं. कसं दिसून राहिलो मी. का करते उलट लुगडं लावून ठेवलं होतं मी ना. बाहेर देवी येत होती तर मस्त बाबासाहेबाचे गाणे सुरू होते तर मी इकडेच गाणे म्हणायला लागलो. मी ना बी आपली मस्त चांगली तयारी करून टाकलो. कसं दिसून राहिलो मी कमेंट मध्ये सांगा. जो बाहेर डीजे वाजत होता तर मला जा नाचाची बाय खुशी. पार डीजे पाहायला चालला गेलो. आबा बाहेर निघून पाहत तर माझ्याकडे बाया पाहायला लागल्या टुकूर टुकूर. मस्त लुगडं लावून आहे बा म्हणून ये म्हणे नाचाले. मी काय गेलो कारण की आमच्या गावातले कार्यक्रम सगळे चौकामध्येच होते. सगळेजण चौकामध्ये जमा होते कार्यक्रम पाहण्यासाठी. आमच्या गावामध्ये कोणत्याही जाती भेद होत नाही. सर्व कार्यक्रम मिळून आम्ही एकत्र करतो. तर कसं आहे आमचं गाव. तुमच्या बी गावाला तुम्ही असेच मिळून मिसळून कार्यक्रम घेता का नाही.
येतो पोरियानं मस्त डान्स केला, पण का करते पाणी येऊन गेला. मग मीनं जे लेझिम शिकवले ते बी डान्स झाला मग आमचा. मग येतं सगळे एकत्र मिळून मस्त डान्स केलो. मग आमच्या गावची मजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जो